श्री काशीपीठ विविध पुरस्कारांनी गुणवंतांचा गौरव. जंगमवाडी मठ वाराणसीच्या वतीनं श्री काशीपीठ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न. श्री जगद्गुरू विश्वराध्य ज्ञानसिंहासन जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या वतीनं श्री काशीपीठ विविध पुरस्कार 2026 अंतर्गत पुरस्कार वितरण समारंभ रविवारी 9 ऑगस्ट रोजी वीर तपस्वी सांस्कृतिक भवन भवानीपेठ सोलापूर इथं उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रारंभी वैदिक वेदघोष मंत्रानं दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादानं तसेच श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादानं व अमृत हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमात श्री शब्र 108 राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज बार्शी यांचे प्रमुख उपस्थिती होते. या समयी श्री 1008 जगद्गुरू श्री मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी सर्व सत्कार मूर्तींचा त्यांच्या कार्याचा उल्लेख करत गौरवोद्गार काढले. पुढील कार्यासाठी त्यांना शुभाशीर्वाद दिले. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला. डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार डॉक्टर स्वापर्णा जिरवणकर संभाजीनगर यांना प्रदान करण्यात आला. वेमू वीरसंगया स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार श्री शांतय्या गुर्रय्या स्वामी सोलापूर यांना देण्यात आला. वेमू सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार सन 2024 साठी प्रज्ञा उत्तम तोंडले, सन 2025 साठी ऋतुजा शंकर उडवे आणि सन 2026 साठी मानसी शशिकांत पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच वेमू बंडया मठपती समाजसेवा पुरस्कार श्री सिद्धय्या स्वामी हिरेमठ सोलापूर यांना देण्यात आला. विठाबाई देवाप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार श्री अमोल चापळकर सोलापूर यांना, सिद्धरामप्पा दादा भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार डॉक्टर श्री शिरीष देखणे सोलापूर यांना प्रदान करण्यात आला. शांताबाई व निवृत्ती गायकवाड स्वकुळ साळी समाज कीर्तनकार पुरस्कार हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर धाराशिव यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच श्री शब्र परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार दैनिक सकाळ सोलापूरचे संपादक श्री सिद्धाराम पाटील यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या माध्यमातून साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, प्रज्ञा, कला, नाट्य, कीर्तन आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे समाजातील गुणवंतांच्या कार्याला प्रोत्साहन मिळून नव्या पिढीला प्रेरणा मिळते असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, वीरशैव समाज बांधव पुरस्कार्थी, भक्तगण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित सर्वांना ब्रह्ममठ होडगे संस्थेच्या वतीनं प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली होती. समितीच्या निकषाप्रमाणे पहिला पुरस्कार जो आहे डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार. या वर्षीचा हा डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. डॉक्टर अपर्णा जिरवणकर संभाजीनगर, डॉक्टर अपर्णा जिरवणकर संभाजीनगर यांचा परिचय करून देतील संतोष कुमार मनमोंडे सर. काशीपीठ हे ज्ञानपीठ आहे. ज्ञान सिंहासन म्हणून गेल्या 4 युगांपासून या पीठाची परंपरा सुरू आहे. हिंदू धर्मामध्ये जी अनेक पवित्र स्थानं आहेत त्यातलं सर्वोच्च स्थान म्हणजे काशी. आणि या काशीमध्ये जे काही 200 मठ आहेत जवळपास, त्या मठामध्ये सर्वात प्राचीन पीठ आहे ते हे ज्ञानपीठ, काशी ज्ञानपीठ. आणि अशा या पवित्र ज्ञानपीठाच्या वतीनं समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून PhD पदवी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर त्या वैरशैव सिद्धांत परीक्षेत पंडित परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आले आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या अखिल भारतीय वैरशैव साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. तसेच वैरशैव संस्कृत वाङ्मय एक अध्ययन हे पुस्तक मे 2023 मध्ये शैव भारती शोध प्रतिष्ठान वाराणसी यांच्याकडून प्रकाशित झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्त्वाची सूचना:
या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त 2800 रुपये भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.